शिल्पा सचिन पुंडे नामक पीड़ित महिला न्याय हेतु महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से गुहार लगा रही है। पीड़ित महिला का आरोप है कि प्रमोशन देने के नाम पर उसका शारीरिक शोषण करने की साजिश रची गई। जब पीड़ित महिला शिल्पा ने अपने वरिष्ठ अधिकारी के साथ सोने से इनकार किया तो उसके साथ अपमानजनक दुर्व्यवहार किया गया। इस घटना की शिकायत करने जब पीड़ित महिला पायधुनी पुलिस स्टेशन गई तो वहां पर सिर्फ एनसी दर्ज की गई। पीड़ित महिला ने इस मामले में शिकायत जब राज्य महिला आयोग एवं संबंधित मथाड़ी विभाग में किया तो उसे झूठे आरोप लगाकर काम से निकाल दिया गया। पीड़ित शिल्पा सचिन पुंडे ने इस मामले में न्याय हेतु दर बदर भटक रही है। नमस्कार, मी शिल्पा सचिन पुंडे। मी गेली 5 वर्षे धातू व कागद बाजार मंडळ आणि दुकाने इथे पेमेंट क्लर्क म्हणून काम करते। परंतु जुलै 2023 मध्ये दिनेश दाभाडे यांनी माझ्यावरती चुकीची नजर ठेवून तुला प्रमोशन देतो असे मला आमिष दाखवले। त्यानुसार अर्ज दिल्यानंतर नोव्हेंबर 2023 मे बी शुक्रवार असावा, त्यांनी जयराज सावंतांथ्रू मला त्यांच्या केबिन मध्ये बोलवलं। केबिन मध्ये बोलवल्यानंतर माझा हात पकडून ते मला म्हणू लागले की मी तुला कामाची ऑर्डर देतो, परंतु तू मला खुश केले पाहिजे। तर मी त्यांचा हात झटकला, तिथून निघायला लागले तर त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला बोलले बघ विचार कर। तर मी बोलले मी त्या टाईपची मुलगी नाहीये, मला पदोन्नती नको असे बोलून मी केबिनच्या बाहेर निघून आले। मला त्यावेळेस काही सुचत पण नव्हतं, रडवेली माझी अवस्था झाली होती। मी बराच वेळ वॉशरूम मध्ये जाऊनच रडत होती। पण त्याचा राग पकडून त्यांनी मला जयराज सावंत आणि इतर स्टाफ यांना हाताशी धरून माझ्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण केले आणि त्या अडथळ्यांवरती विचारणा केली की प्रत्येक स्टाफ म्हणायचा तू जाऊन दिनेश दाभाडे साहेबांना भेट। आणि त्याला पण मी त्या आमिषाला त्या त्रासाला बळी पडले नाही। माझा नकार शेवटपर्यंत राहिला। त्याचा राग धरून मी न केलेल्या चुकींचा, आर्थिक अनियमिततेचा, घोटाळ्याचा माझ्यावर ठप्पा ठेवून 1 जुलै पासून मला कामावर न येण्याचे आदेश दिलेले आहेत। तर या बाबतीत मी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे निवेदन करते की एका महिलेने न्याय घेण्यासाठी कुठे जावे। जर मला न्याय मिळाला नाही आणि मला त्यांच्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे माझ्या फॅमिलीला जर काही त्रास झाला, कारण मला जयराज सावंतांनी सांगितलेलं की तू आता तक्रार केली आहेस 28 मेला बीकेसी मध्ये मानसिक छळाची, तर याच्यापेक्षा वाईट परिणाम होतील। तुझे मुलं लांब शाळेत जातात, त्यांचंही काही होऊ शकतं। तर त्यांना सुरक्षितता मिळून मला न्याय मिळावी हीच मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना माझी विनंती आहे। मी पहिली तक्रार 28 मेला मुख्यमंत्री साहेब, सह आयुक्त बीकेसी जिथे आमच्या बोर्डाची कंप्लेंट केल्या जातात तिथे केली, पण त्यावरती मला फक्त मुख्यमंत्री साहेबांच्याकडून तक्रार निवारणचा जो मेसेज येतो तो आला, पण त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही। उलट श्री जयराज सावंत हे रिटायर झालेले कर्मचारी, त्यांनी मला केबिन मध्ये बोलून घेतलं आणि मला बोलले की तू आमची नावानिशी तक्रार केली ना, आता तर तुला फक्त मानसिक त्रासच चालू होता, याच्या पुढे तर खूप वाईट परिणाम होईल। पोलिसांकडे पण मी जाण्याचा प्रयत्न केला, पण मी जेव्हा म्हणजे हे जे जयराज सावंत ते आधीचे स्टाफ असल्यामुळे मला माहित नव्हतं की ते दिनेश दाभाडेंच्या थ्रू मला टॉर्चर करतात। एक वडीलधारा माणूस म्हणून मला असं वाटलं की ते मला सल्ला देतात। ते मला बोलले की तू पायधुनीला जाऊ नको, पायधुनी मॅनेज आहे, मंत्र्यांकडे जरी तू तक्रार केली ना तर सगळे मंत्री ते खिशात घालून फिरतात, त्यांच्या मागे खूप मोठं पॉवर आहे, तू काहीच करू शकत नाही। उलट तुझी मुलं लांब जातात, तुला फॅमिली आहे, कशाला नादाला लागते, कधी पण काय पण होईल, सोडून दे। मी त्यांना समजून सांगतो, तू नाही म्हटलीस ना, त्यामुळे मी शांत राहील। म्हणजे तिथे अधिकारी पोलीस अधिकारी तुमची तक्रारच घेतली नाही? तक्रार देण्यासाठी मला जेव्हा यांचा मानसिक त्रास जास्त चालू झाला आणि शेवटच्या दिवशी 29 जूनला अक्षय पाटील याच्या थ्रू जयराज सावंतांनी जेव्हा मला कामावरून काढण्याची ऑर्डर माझ्या हातात दिली आणि त्यावरती जे कारण होतं की मला त्यांनी 19 जूनला मेमो दिला होता की 2022 ज्यामध्ये दिनेश दाभाडे साहेब त्या कार्यामध्ये जो कार्यकाल असतो तेव्हा ते त्या बोर्डवर त्यांचा चार्ज नव्हता। तिथे जे आधीचे अधिकारी श्री आडे साहेब हे होते, त्यांच्या दालनात त्यावरती मीटिंग झालेली की माझ्यावर जशी माझं कामाचं कौशल्य बघून जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्यावेळेस त्या जबाबदाऱ्या पार पडताना माथाडी लोकांच्या मीटिंग चालायच्या। त्या मीटिंग हँडल करण्यासाठी मी केबिन मध्ये
मिनिट वगैरे लिहायला बसायची. त्यावेळेस त्या माझा जो इतर स्टाफ सहकारी स्टाफ होता त्यांनी त्या एंट्र्या मारल्या होत्या, पण त्या एंट्र्यांचा रिको व्यवस्थित न झाल्यामुळे त्या वाटल्या गेल्या होत्या. तर त्याचा त्यांनी आरोप माझ्यावरती लावला आणि तसा मी खुलासा त्यांना 21 जूनला दिला पण. परंतु जयराज सावंत म्हणतात आम्हाला तुझा खुलासाच मंजूर नाहीये. याबद्दल जेव्हा विचारणा केली तेव्हा जयराज सावंतांचं मला वाक्य होतं की तू दाभाडे साहेबांना खूप राग दिलेला आहे, आता ते कुणाचं काही ऐकणार नाही. मीही खूप प्रयत्न केला पण तू त्यांचं ऐकायला हवं होतंस, ऐकलं असतं तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती. आता भोग कर्माची फळं. त्यांच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते तक्रार करायला, मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुमची तक्रार रजिस्टर झाली की नाही? नाही, मी 6 जुलैला जेव्हा मला जसं जसं कळालं की न्याय मागण्यासाठी आता कुठे गेले पाहिजे, तर जशी माहिती मिळाली त्यानुसार कळालं की दिनेश दाभाड्यांनी जे माझ्याकडे विनयभंगाची किंवा जी घाणेरड्या ऑफर, ज्या माझ्यावर घाणेरडी नजर ठेवली, त्या बाबतीत मला आमच्या कार्यालयात नाही तर पायधुनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली पाहिजे. जेव्हा तिथे गेले तेव्हा तिथे 6 जुलैला माझी कंप्लेंट घेतलीच नाही. उलट मला सांगण्यात फार तर आम्ही तुला जो मानसिक त्रास दिलेला आहे, त्यात जे संजय लक्ष्मण गायकवाड होते ते माझ्यावरती चुकीचे गोष्ट किंवा चुकीचे असे शब्द वापरले गेले होते. माझे कपडे काढून घेणारे का, माझ्या अंगावरती चाव्या फेकल्या होत्या, आता मी तुला काढूनच टाकतो, ह्या शब्दांची त्यांनी एनसी घेतली 6 जुलैला. आता तुमची मागणी काय? माझी मागणी की असे अधिकारी स्वतःच्या घाणेरड्या गोष्टींसाठी एखाद्या महिला कर्मचारीवर दबाव आणतात, स्वतःच्या अधिकारांचा घाणेरडा वापर करून दबाव देऊन पण ती महिला ऐकत नसेल तर आम्ही उदरनिर्वाह करण्यासाठी घराला आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी बाहेर पडतो. अशा महिलेला खोट्या आरोपांची शहानिशा न करता खोटे आरोप टाकून तिला कामावरून काढले जाते आणि याची दाद मी कुठे मागायची. म्हणून आज मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना अशा असा अधिकारी जो स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून एखाद्या महिलेचा छळ करतो आणि तिने कंप्लेंट करू नये म्हणून रिटायर झालेल्या जयराज सावंतांनी तिच्याकडे चुकीचे धमकीच दिली एक प्रकारे की तुझ्या फॅमिलीला काय होईल, तू आमचं काहीच करू शकत नाही. हो, त्या दिवशी आम्ही जेवायला बसलेलो एकत्र डब्बा खायला, तेव्हा जयराज सावंतांनी यांना निरोप दिला की तुला दाभाडे सरांनी बोलवलंय, तुझ्याशी बोलायचंय. तर ह्या त्यांना म्हणाल्या की मी जेवते, तर ते म्हणाले की ठीक आहे मग नंतर जा. नंतर या गेल्या आतमध्ये आणि नंतर मग रडत बाहेर आल्या. आम्ही विचारलं पण की काय झालं, तर त्या बोलल्या मला म्हणजे विचित्र वागले ते खूप, तर मला अकाउंटचं पद नकोय, ती जी व्यक्ती आहे तिलाच करू दे काम. आणि त्या मग नंतर थोड्या वेळ बसल्या आणि नंतर निघून गेले. कधीची घटना आहे? नोव्हेंबर 2023. त्यानंतर कार्यकाळामध्ये कसा दिवस गेले आणि तुमच्यासोबत अजून काही घटना घडल्यात का? त्यानंतर सर म्हणजे बोर्डाचं वातावरणच खूप हे झालं होतं, म्हणजे काम करण्याची इच्छाच नसायची, कारण रोजचं ते टॉर्चर. मी न्याय मिळवण्यासाठी सगळीकडेच पाठपुरावा केलेला आहे. आता तुम्हाला पण विनंती आहे, तुमच्या द्रुतरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे माझा मेसेज द्यावा की जर माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी आणि माझा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार नसेल, मला न्याय मिळणार नसेल आणि माझ्या परिवाराला जी धमकी आहे त्याची सुरक्षितता जर होणार नसेल, न्याय मिळणार नसेल, तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल. आणि त्यासाठी सर्वस्वी श्री दिनेश दाभाडे, जयराज सावंत आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल.